नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 24 जून 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पडणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर जी के मराठी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. प्रश्न पहिला, 12वी पुरुष हॉकी आशिया चषक स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए बिहार या राज्यामध्ये पुरुष हॉकी आशियाई चषक स्पर्धा 2025 ही आयोजित करण्यात आली आहे. तर बिहारमधील राजगीर या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर तारीख आहे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच आयोजक आहे आशियाई हॉकी महासंघ. तसेच स्वरूप आहे या स्पर्धेचं राऊंड रॉबिन व नॉकआउट प्रकारात सामने खेळवले जातील. ही स्पर्धा आशियातील सर्वोच्च दर्जाची पुरुष हॉकी स्पर्धांपैकी एक आहे. तर बिहार या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 22 मार्च 1912. राजधानी आहे पटना. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. विधानसभा सीट आहेत 243. विधान परिषद सीट आहेत 75. राज्यसभा सीट आहेत 16. लोकसभा सीट आहेत 40 व क्षेत्रफळ आहे 98,940 चौरस किलोमीटर. तर महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे वाल्मिक राष्ट्रीय उद्यान. तसेच बिहार राज्याचे स्थान आहे मॅपमध्ये या ठिकाणी. प्रश्न दुसरा, देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए मुंबई या ठिकाणी देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव होत आहे. तर या महोत्सवाचा कालावधी आहे 20 ते 26 मे 2025 दरम्यान हा महोत्सव होत आहे. तसेच आयोजक युनिसेफ आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन. तसेच मुख्य उद्देश आहे बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांबद्दल रेडिओद्वारे जनजागृती करणे. तर याचे फायदे आहेत समुदाय रेडिओ स्टेशनना अनुभव आणि कल्पनांनी देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. तसेच रेडिओच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्यासाठी नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळाले. तसेच रेडिओ व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नेटवर्किंगची संधीही मिळाली. प्रश्न तिसरा, युनोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर बरोबर उत्तर ऑप्शन बी 2025 हे वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 ची थीम आहे सहकारी एक चांगले जग निर्माण करा. तसेच संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून घोषित केले आहे. तसेच 2023 हे वर्ष बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. आणि युनायटेड नेशनने 2026 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केले आहे. आणि संयुक्त राष्ट्रांनी 2027 हे वर्ष शाश्वत आणि लवचिक पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून देखील घोषित केले आहे. प्रश्न चौथा, जागतिक राहणीमान निर्देशांक 2025 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक मिळवला आहे? तर बरोबर उत्तर ऑप्शन डी डेन्मार्क या देशाने जागतिक राहणीमान निर्देशांक 2025 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर हा इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट द्वारे प्रकाशित होणारा वार्षिक मूल्यांकन आहे, ज्यामध्ये स्थिरता, आरोग्य सेवा, संस्कृती आणि पर्यावरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या मूल्यांकनावर आधारित राहणीमानाच्या गुणवत्तेसाठी 173 जागतिक शहरांची क्रमवारी लावली जाते, ज्यामध्ये पहिली 5 शहरे कोपेनहेगन डेन्मार्क आहे. दुसरा आहे व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया. तिसरा आहे झुरिच स्वित्झर्लंड. चौथा आहे मेलबर्न ऑस्ट्रेलिया आणि पाचवे आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड. तर आपल्या प्यारा भारत देशातील नवी दिल्ली हे 141व्या स्थानावर आहे. प्रश्न पाचवा, स्केचर्स कंपनीने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर बरोबर उत्तर ऑप्शन सी
कार्तिक आर्यन यांची स्केचर्स कंपनीने ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा केली आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर पाहू. मालदीवचे टुरिझम ब्रँड अँबॅसेडर आहेत कॅटरीना कैफ. डेटॉलचे अँबॅसेडर आहेत MS धोनी. रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत अक्षय कुमार. स्किल इंडियाचे अँबॅसेडर आहेत प्रियंका चोपडा. महाअभियानाचे अँबॅसेडर आहेत माधुरी दीक्षित. स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 चे अँबॅसेडर आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे ब्रँड अँबॅसेडर आहेत कंगना राणावत व स्केचर्स कंपनीचे 2025 चे ब्रँड अँबॅसेडर आहेत कार्तिक आर्यन. प्रश्न 6. जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 मध्ये FDI प्राप्त करण्यात भारताची रँक कितवी आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए 15वी रँक आहे. तर हा संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने म्हणजेच UNCTAD ने प्रकाशित केलेला वार्षिक अहवाल आहे, ज्यामध्ये प्रादेशिक आणि देश पातळीवर थेट परकीय गुंतवणुकीतील ट्रेंड आणि विकासात त्याचे योगदान सुधारण्यासाठी विकास उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करते. प्रश्न 7. कोणत्या राज्याने 2025 ते 2035 हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश राज्याने 2025 ते 2035 जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे. तर यामागचा उद्देश आहे 58,000 मेगावॅट जलविद्युत क्षमता वापरण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेत पॉवर हाऊस बनवण्यासाठी हे दशक घोषित करण्यात आले आहे. तर 2035 पासून मोफत वीज विक्रीतून वार्षिक 4,525 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. अरुणाचल प्रदेश या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1987. राजधानी आहे इटानगर. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनायक. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. विधानसभा सीट आहेत 60. राज्यसभा सीट आहे 1. लोकसभा सीट आहे 2. तर क्षेत्रफळ आहे 87,743 चौरस किलोमीटर. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत नामदफा राष्ट्रीय उद्यान, मौलिंग राष्ट्रीय उद्यान. हे 2 अरुणाचल प्रदेश राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. तर अरुणाचल प्रदेश राज्य हे मॅपमध्ये या ठिकाणी आहे. प्रश्न 8. भारताचे पहिले योग धोरण सुरू करणारे राज्य कोणते आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी उत्तराखंड हे राज्य भारताचे पहिले योग धोरण सुरू करणारे राज्य आहे. तर सुरुवात आहे 23 जून 2025. उद्देश उत्तराखंडला योग आणि आरोग्य क्षेत्रात जागतिक राजधानी म्हणून स्थापित करणे यामागचा उद्देश आहे. तर अनुदान राज्यात योग आणि ध्यान केंद्रे विकसित करण्यासाठी 20 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. तर या धोरणामुळे योग पर्यटन वाढेल आणि राज्यातील आरोग्य तसेच शांततेला प्रोत्साहन मिळेल. तर उत्तराखंड या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 9 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे डेहराडून ही हिवाळी. तर भरारी सेन ही उन्हाळी राजधानी आहे. तसेच राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी. राज्यसभा सीट आहेत 3. लोकसभा सीट आहेत 5. तर क्षेत्रफळ आहे 53,483 चौरस किलोमीटर. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कार्बेट राष्ट्रीय उद्यान, गोविंद राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान व गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. हे 5 उत्तराखंड राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. तसेच उत्तराखंड राज्य हे मॅपमध्ये या ठिकाणी आहे. प्रश्न 9. कोणत्या विभागाने पिनकोड ऐवजी DG पिन प्रणाली जाहीर केली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए भारतीय पोस्ट विभागाने किंवा डाक विभागाने पिनकोड ऐवजी DG पिन प्रणाली जाहीर केली आहे. तसेच DG पिन प्रणाली ही भारतासाठी विकसित केलेली एक नवीन डिजिटल ॲड्रेसिंग प्रणाली आहे, जी इंडिया पोस्ट, IIT हैदराबाद, NRSC आणि इस्रो यांच्या सहकार्याने DigiPin ही जिओ कोड केलेली डिजिटल पत्ता प्रणाली विकसित केली आहे.
तर डीजीपी कसे काम करते? भारताला 4x4 मीटरच्या लहान ग्रीडमध्ये विभागते. प्रत्येक ग्रीडला युनिक म्हणजेच 10 अक्षरी अल्फान्यूमरिक कोड दिला जातो. हा कोड अक्षांश आणि रेखांश लॅटिट्यूड आणि लॅटिट्यूड आधारित असतो. मुख्य उद्दिष्ट आहे पत्त्याची अचूकता वाढवणे आणि वितरण सेवा अधिक कार्यक्षम बनवणे. तर भारतीय डाक म्हणजेच भारतीय पोस्ट विभाग स्थापना झाली आहे 1 ऑक्टोबर 1854. मुख्यालय आहे डाक भवन संसद मार्ग नवी दिल्ली या ठिकाणी. सचिव आहेत श्री वंदिता कौर व महासंचालक आहेत संजय शरण. प्रश्न 10वा 20 जून 2025 रोजी पॅरिस येथे पार पडलेल्या डायमंड लीग मध्ये नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करून सुवर्ण पदक पटकावले आहे? तर बरोबर ऑप्शन डी 88.16 मीटर भाला फेकून नीरज चोप्राने डायमंड लीग मध्ये सुवर्ण पदक ही पटकावले आहे.